मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा सुमिरित मराठी ह्या यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे. आजची कथा सुरू करण्यापूर्वी जर कोणी ह्या चॅनेलवर पहिल्यांदाच आले असाल आणि अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. मरायला टेकलेल्या एका पेठेच्या गावात बाबू कोष्ट्यानं आपली टपरी टाकली होती. 1.5-2 खणाच्या त्या टपरीमध्ये आपल्या कावळ्या एवढा संसार तो काळजीपूर्वक सांभाळीत होता. टपरी कसली, छोटंसं दुकान असते. खण, लुगडी, पातळ चिटाची कापडं, ब्लाऊज पीस, पांढरं हारकं असलेली कापडं तो विकायचा. आठवड्यातून 5 गावं फिरायचा. गल्लीबोळ पालथे घालायचा. 17 ठिकाणी जाळलेली सायकल खडाखडा वाजवीत, उपाशी तोंडानं आरोळी फेकत तो उन्हा पावसातून हिंडायचा. गावचा बाजार कधी चुकवायचा नाही. त्या दिवशी लवकर उठायचा, टपरी स्वच्छ झाडायचा. अंगणात सार्वजनिक नळावरून 4 बादल्या पाणी आणून टाकायचा. एका उदबत्तीचे 2 तुकडे करून एक उंबऱ्यात खोचायचा. दुसरा तुकडा देवाजवळ लावायचा. पांढऱ्या गंधाचा ठिपका कपाळावरती लावून साऱ्या देवांची प्रार्थना करायचा. उतरतं लाकडाचं खोकं स्वच्छ झाडायचा. त्यावर चादर टाकायचा. नव्या कपड्याच्या साऱ्या घड्या व्यवस्थित मांडायचा. कोऱ्या करकरीत कापडाचा उग्र वास नाकातून पोटात गेला की धुंद व्हायचा. बाबू कोष्ट्यामधील बाबू शेठ जागा व्हायचा. कपाळाला आठ्या चढवीत जुनाट सिनेमातलं गाणं गुणगुणत तो सारा माल दिमाखानं मांडायचा. तसा बाबू एकटाच, ना बाप ना आई, ना बहीण ना भाऊ. माळावरील बाभळीच्या झाडासारखा टणक, अंगात जीव धरून तो जगत होता. खण लुगडी विकत फिरण्याच्या नादात 35 गाठली. लग्न करायला कधी सवडच मिळाली नाही. जेव्हा मिळाली तेव्हा कुणी पसंत केलं नाही. रापलेला गोल सावळा चेहरा, भुरकट केसांवरती काळी टोपी, तांब्यात इंगळ टाकून इस्त्री केली तरी जळतील अशा बटनांचा पांढरा धुवट शर्ट आणि हलक्या कापडाचा घोळदार पायजामा. सायकलवरती बसताना हा पायजामा हिटलर सारखा गुडघ्यापर्यंत गुंडाळला जाई. त्यावर क्लिप चढे. त्या क्षणापुरता तरी बाबू शेठचा रुबाब वाढे. बाबूसारखे सर्व अवयव ढिले झालेली सायकल तरतरत धावू लागे. संसार तसा आटोपशीर. पाण्याचे एक डेरकं, पत्र्याची बादली, परात नि 2 जर्मलची ताटं, बाहेर अडकवलेलं चिनपाट व घरात पाणी प्यायला ठेवलेला तांब्या. दळण दळून आणलं की ती पिशवी तो खिळ्याला अडकवायचा. भाकरीपुरतं पीठ घ्यायचा. कोपऱ्यातला स्टोव 4 हिसके हाणून बका बका पंप मारला की फराफरा पेटायचा. नळावर पाणी भरणाऱ्या बायकांच्याकडे बघत तो थपाथपा 2 भाकरी थापायचा. तव्यात काहीतरी करकटायचा. उन्ह जड झाली की सारं पोटात ढकलून सायकल पळवीत कुठल्या तरी गावाकडं जायचा. रात्रीही हाच कारभार. मुळात तो उशिरा घरी यायचा. जास्त कंटाळला असला तर तसाच झोपायचा. नाहीतर सकाळच्या कालवनाबरोबर एखादा पाव आणून खायचा. लहर लागली की एखादी बिडी काढायचा. मागे पुढे फिरवीत मांडी ठोकत मस्तपैकी शिलगवायचा. झरा झरा झुरक्या हाणायचा. धुरात आपलं भविष्य शोधायचा. स्वतःशीच हसायचा. दिवसभर फिरून गोळा केलेला गल्ला खाली ओतायचा. 5 पैशापासून सगळा हिशेब नीट बघायचा. नोटा व्यवस्थित घडी करून चंचीमध्ये ठेवायचा. चिल्लर रंगीत डब्यात असायची. पैशांचा हिशेब जुळला की मग तो गाठोडं सोडायचा. एक एक नग अलगद बाजूला करत सारे कपडे व्यवस्थित मोजायचा. कागदावर टिपण करायचा. पैसे आणि कपडे यांचा मेळ बसला की खुश व्हायचा. सारे गाठोडे दंडात अडकवता येईल असे ढिले बांधून कोपऱ्यात ठेवायचा. त्यावर फाटकं पोतं टाकायचा. कायम टाकून ठेवलेल्या सतरंजीवर उशाला कसलं तरी फळकूट घेऊन बाबू झोपी जायचा. त्याला रोज ठरलेली स्वप्न पडत. आपण खूप श्रीमंत बनलो आहोत. चकचकीत काचा बसवलेलं दुकान आहे. कपड्यांच्या थप्प्या लागल्या आहेत. गिऱ्हाईकांची वर्दळ हटत नाही. नोटा मोजून हात थकताहेत. बँक बॅलन्स वाढतो आहे.
मोठमोठ्या समारंभांना लोक आवर्जून बोलवत आहेत, देणग्या मागताहेत, आपणही देतोय. अंगावरती चंद्रासारखे स्वच्छ कपडे आहेत. माणसं कौतुकानं आपल्याकडे बघताहेत. साक्षात श्रीदेवी सारखी देखणी बायको बंगल्याचं सौंदर्य वाढवीत आहे. बाबूच्या स्वप्नील दुनियेला अंतच नव्हता. अंगभर सुखाच्या तारा झणानल्या की तो शांत झोपत होता. मध्येच जाग आली की अस्वस्थ होत होता. म्हाताऱ्या माणसागत टाळक्यावरती पांघरून घेऊन जागत होता. रात्र रात्र बसत होता. पुन्हा सकाळी धावत पळत कामाला लागत होता. बाबूचा नियम कधी चुकला नाही की आसपासच्या लोकांचे त्याच्याबद्दलचे अंदाज कधी फसले नाहीत. सारं कसं पाखरांच्या शाळेत घडावं तसं घडत होतं. भोवतालच्या जगाची जाणीव बाबूला नव्हती असं नाही, पण त्या जगालाच जणू बाबूचं अस्तित्व जाणवत नव्हतं. भरल्या बाजारात तुटक्या पायतानांचा ढीग घेऊन बसलेल्या गरीब सांभारासारखा तो त्याच्या विश्वात एकटाच होता. कोणी बोललं तर तो मोकळा व्हायचा. नाही कोणी विचारलं तर आत आत छाताडातल्या काळोखात स्वतःला गुंतवून घ्यायचा. एकूण त्याचा साराच नूर त्याचा स्वतःचा होता. बाजाराचा दिवस उगावला तसा बाबू लवकर उठला. बाहेर फटफटलं होतं. सार्वजनिक नळावर 4-2 घागरी खणखणत होत्या. पाणी सुटायची वेळ झाली होती. अर्ध्या चड्डीवरच बाबूनं किरसुनी घेतली. सगळी टपरी झाडली. समोरचं अंगण स्वच्छ झाडलं. तिकडे नळाला पाणी फरारलं तसा तो बादली घेऊन धावत गेला. 2 बादल्या पाणी अंगणात सपासपा मारलं. नळावरती हातपाय धुतले. तिथंच मस्त पैकी आंघोळ आटोपली. पाण्याचा डेरा भरून ठेवला. बादली भरून त्यावर जाड पुठ्ठा झाकला. रात्रीची 1-2 भांडी खंगून ठेवली. मग त्याने पंप मारीत स्टोव पेटवला. मोजकी साखर टाकून फर्स्ट क्लास चहा बनवला. कडक चहा घशाखाली ढकलीत त्याने बाहेर पाहिलं. आता चांगलंच लखलखीत उजाडलं होतं. धावपळीला जाग आली होती. नळावर 30-40 घागरी आणि घागरी गणी खणखणीत आवाजाची बाई टिपरीसारखी तडातड तडतडत होती आणि गोंगाट वाढत होता. पेठेत गर्दी वाढत होती. जो तो आपल्या मालाची मांडणी करण्यात गढला होता. शेतकऱ्यांची पोरं सुद्धा शाळा चुकून कधी नव्हे ते आई बापाला मदत करत होती. साफसफाईला जोर चढला होता. रस्त्यावरती पाल उभारल्यागत बारदानं ताणून बांधली जात होती. भाजीपाल्याच्या पाट्या आसपासच्या गावांकडून तरंगत येत होत्या. लबाड बागवान मध्येच त्यांना अडवीत होते. तो रसरशीत शेतकऱ्यांच्या घामातून उगवलेला हिरवा जिन्नस पाहून मागत होते. काही अडले नडलेले उतावळे गडी बळी पडत होते. जो तो जागा धरण्यात मशगूल होता. बाबूला घाई करण्याचं कारण नव्हतं. कारण रस्त्यावरच त्याची टपरी होती. नव्हे जणू टपरी सकट तो रस्त्यावरतीच आला होता. प्रत्येक नख तो पुसून झाडून आबदार हातानं ठेवत होता. अधूनमधून गिऱ्हाईकाचा अंदाज घेत होता. एक म्हातारी आपल्या पोरीला घेऊन आली. चांगली 4 दुकानं हिंडून आली होती. तिच्या पोरीला कसलंच पातळ पसंत पडत नव्हतं. जे पसंत होतं त्याची किंमत म्हातारीला परवडत नव्हती. म्हातारी वैतागली होती. बाबूच्या दुकानात बसकन मारत म्हणाली, शेठजी, माझ्या ह्या पोरीला काय पाहिजे ते दाखवा. कमी पैशात, माल चटपटीत असावा. एवढी कसली घाई आजीबाई? बसा की, पाणी प्या. 50 तऱ्हेची पातळ आहेत आपल्याकडं बघा. कोईम्बतूर, इचलकरंजी, खटाव, मी. बाबा, मला लय आभाळाला टांगायला बघू नगस. दुपारची गाडी गाठायची हिला. तुम्ही काय बी काळजी करू नका. चोळी सुधीक अर्ध्या तासात शिवून द्यायला लावतो ह्या पक्या टेलरला. बसा की तुम्ही. चोळीच्या खणासकट चांगला 70 रुपयांचा माल बाबूनं म्हातारीच्या गळ्यात मारला. वर गटाराच्या कडेला मशीन टाकून बसलेल्या उघड्या अंगाच्या पक्या टेलरला हाक मारत म्हणाला, लेका बिड्या काय फुकतयस? एवढी चोळी दे शिवून. चोळी सकट म्हातारी टेलरच्या स्वाधीन करत बाबू दुसऱ्या गिऱ्हाईकाकडे वळला. गिऱ्हाईकांची वर्दळ हटत नव्हती. माल दाखविण्यांचा बाबूला कंटाळा नव्हता. येणारं गिऱ्हाईक माघारी जाणार नाही याची बाबू काळजी घेत होता. सुताचं वेगळेपण पटवत होता.
मोठ्या दुकानाला गिऱ्हाईक कसं भुलतं हे समजावून सांगत होता. दिवस मावळतीकडे झुकला. बाजाराला उतरती कळा लागली. झटपट बाजार आवरून माणसं घराकडं पळू लागली. अनेकांनी स्टँडवर गर्दी करायला सुरुवात केली. बाबूनं विडी काढली. पेटवणार इतक्यात कपाळावरती कुंकवाचा ठसठशीत टिळा लावलेली गोरटेल्या रंगाची बाई हातातली बाजाराची पिशवी सावरत दुकानात आली. बाबू शेठकडं बघत हसली. बसा, बोला, काय दाखवू तुम्हासनी? काय नाही, एक खण बघायचा होता. बाबू तिच्या प्रसन्न पण कष्टाळलेल्या देहाकडे बघत राहिला. पातळ साधच, फाटकं तुटकं, पण आतला देह रसरशीत, डोळ्यात पान कोंबडीची तकाकी, ओठात पटकन कवेत घेईल असं गोड हास्य. 15-20 खण तिनं चाळले. एक हिरव्या काडीचा आकर्षक चौकडा तिनं निवडला. त्याच्या पुढे टाकत म्हणाली, काय घेणार ह्याचं? भाव एकच, त्यात बदल नाही. उगी इतर गिऱ्हाईकांसारखा अडवून मागू नकासा. व्यवहाराला धरून बोला. ₹18 घेईन. हे काय बोलणं झालं व्हय? मी काय रीतीला सोडून बोलल्यालो नाही. सूत बघा, माल इचलकरंजीचा नव्ह, मुंबईचा हाय. हे बघा शेठ, दिस मावळायला गेलाय. आता उगी लांबड लावू नकासा. एक काय ते सांगून व्यवहार मिटवा. 18च्या खाली गिन्नी घेणार नाही. तुमच्या कोंबड्यानं का रात उजडना, ठेवा बांधून, चलती. अव तुम्ही बोला की, का आपलं माझ्याच बोलण्यावरती मूग गिळून निघालायसा? हे बघा, मी ₹14 दिन, ते बी पुढच्या बाजाराला. आता माझ्याजवळ यष्टी पुरतं सुधीक पैसा नाही ते. कुठलं गाव? ही काय हिथं निगडी जवळची दुधी. हा, नाव काय म्हणलासा? अव कमळी मारीन म्हणलं की कुणी बी सांगतय. चलू का आता? हितनं चालत बघा गाव गाठायचंय. कमळीनं खण तास गठुळ्यात कोंबला. एक डाव बारीक हसली. गठुळं टाळक्यावरती घेऊन लगा निघाली. अंधार पडत चालल्याला. आता जाईन तर कसलं भ्या आलया. मस्त वाटनं बाजारचं माणूस. स्वतःच्या मनाशीच बोलत ती चालत होती. पायांचा वेग वाढवत होती. बऱ्याच दिवसानं नवा कपडा अंगावरती येणार होता. तसल्या अंधारातही ती खुशी चेहऱ्यावरती लपता लपत नव्हती. कमळी दिसेनाशी झाली तरी बाबू त्या दिशेला बघतच होता. बाजार संपलाय, सगळं आवरायला हवं याचंही भान त्याला राहिलं नव्हतं. सहसा तो कुणाला उधार देत नसे. माणूस पाहून सौदा करे, पण आज वेगळंच घडलं होतं. उधार देऊनच्या देऊन वर 2 रुपयांची खोड त्यानं खाल्ली होती. कमळीत आपल्याला असं काय दिसलं? 1000 गिऱ्हाईकं येतात, नेमकी हीच डोळ्यात का रुतली? त्याच्या मनात प्रश्न तरंगत होते. चौफेर घुमून त्यालाच जाब विचारत होते. उत्तर मात्र सापडत नव्हतं. त्यानं भराभरा खणांच्या घड्या घातल्या. पातळ व्यवस्थित लावली. सगळं पांढऱ्या शुभ्र धोत्रात व्यवस्थित बांधलं. केरसुनी फिरवली. धावत नळावर गेला. हातपाय धुतले. तोंड खंगून आला. कंदील जवळ ओढला. फडकं व्यवस्थित मारून कंदील पेटवला. काच एका बाजूला तडकली होती. बोटा एवढा तुकडा उडाला होता. एक जुनाट पोस्टकार्ड त्यानं हुडकून काढलं. काचेभोवतीच्या तारेत व्यवस्थित बसवलं. कंदिलाचं भडकणं थांबलं. बाहेर अंधार भुडूक झाला. तशी टपरीची दारं त्यानं लावून घेतली. बसून अंग ताठलं होतं. आता स्वयंपाक नकोसा वाटत होता. पण पोटातली भूक गप्प बसू देत नव्हती. त्यानं डब्यातली डाळ काढली. नीट निवडली. गुलाबी रंगाची मसुराची डाळ, मूळचीच अंगानं स्वच्छ, गुजराती पोरीसारखी. स्टो जवळ ओढला. 4 पंपात रॉकेल वर आलं. काडी टाकताच भडकलं. बर्नर तापताच पुन्हा पंप टाकले. स्टो भरारला. वर पातेलं ठेवलं. सरासरा कांदा चिरला. आत टाकला. नीट भाजून घेतला. वरून थोडं तेल सोडलं. कांदा तेलात भाजला. चटणी, मीठ टाकलं. व्यवस्थित तळून घेतलं. वरून डाळ, नंतर पाणी, 2 वाट्या रस्सा. पंप सरासरा मारून तो उठला. काढून ठेवलेला शर्ट पुन्हा चढवला. खिशातले पैसे नीट चापसले. पातेल्यावरती नीटपैकी झाकण ठेवलं. कंदील तसाच ठेवला. थोडासा कमी केला. दार ओढून घेतलं. कुलूप लावलं. कोपऱ्यावरल्या बेकरीत आला.
12 आण्याचे 6 बनपाव घेतलं. ढेंगा टाकत पुन्हा घराकडं. कालवण शिजलं तसं त्यानं नीट उतरून ठेवलं. स्टोव विझवून कोपऱ्यात सरकवला. कंदील चढवला. दाराच्या फटीतनं एकडाव बाहेर पाहिलं. मग दाराकडे पाठ करून तो बसला. खिशातले सगळे पैसे बाहेर काढले. सुट्ट्या पैशांचा डब्बा जवळ ओढला. बसला हिशेब करत. संपूर्ण दिवसात चांगली 250 रुपयांची विक्री झाली होती. 14 रुपयांचा खण सोडला तर उधारी काहीच नव्हती. वहीत लिहून ठेवलेल्या हिशोबाशी खिशातील पैशांचा नेमका हिशेब जुळला. तसा बाबू खुश झाला. गाठोडं पुन्हा सुटलं. सगळे नग नीट मोजले. व्यवस्थित बांधून ठेवले. सतरंजी पुन्हा अंथरली. मस्त बैठक मारून तो जेवायला बसला. कड आलेलं गरम कालवण आणि मौसूद खुमासदार बनपाव. एकदा बसल्या जागी त्यानं देवाला हात जोडले. पावाचा एक तुकडा मोडून गरम कटात बुडवून पोटात ढकलला तसा तो तृप्त झाला. 6 पाव, अर्ध पातेलं कालवण आणि 2 तांबे पाणी पोटात ढकलून तो आडवा झाला. अंगाची वळकटी वाकडी करीत कंदिलाचा घोडा त्यानं वर केला. बिडी पेटवली. सरासरा झुरके मारत तो पडून राहिला. भिंताडालाच बिडी विझवून तो तसाच झोपी गेला. आभाळातून एक पांढरी शुभ्र परी तरंगत आली. बाबू शेठच्या जवळ बसली. त्याच्या अंगावर विविध गंधांचा उग्र दर्प फेकून त्याला आपलासा करू लागली. बाबू घायाळ झाला. पुढे झेपावला. तिला मिठीत ओढली. तोंडाजवळ तोंड नेऊन बघतो तर ती कमळी होती. पांढरे शुभ्र पंख लावलेली गुलाबी रंगाची कमळी. त्याचा स्वतःच्या डोळ्यांवरती विश्वासच बसेना. ती त्याच्या कुशीत शिरली. अंगाला चिपकली. कमळे, मी एकटा आहे ग. माझं तरी कोण हाय? मग तू हितच का राहत नाहीस ग? गाव काय म्हणाल? गावापरास माझ्याकडं बघ. मला सोबत हव्या तुझी. मी आवडली तुम्हासनी? व्हय, तुझं डोळं, तुझा हा गुलाबी देह, सगळं मला आवडलंय. शपथ, तुझ्या गळ्याची शपथ. लगीन लावाल माझ्याशी? व्हय, आपण मस्त पैकी घर बांधायचं. राजा राणीगत राहायचं. मग तुला नवी पातळ घेईन. खणाची उधारी मागणार नाही नव? छ्या, असं म्हणत तो हसला. खदखदून हसला. मोठ्यानं हसला. दारावरती थडा थडा वाजलं. कडी खटखटली तसा बाबू ताडकन जागा झाला. जवळ कुणीच नव्हतं. उशाला जीव सांभाळीत कंदील जगत होता. बाबूशेठ, ओ बाबूशेठ. दारावरती दणके मारत कुणीतरी हाका मारत होता. घामानं उफाळलेला बाबू पटकन उठला. दार उघडलं. कोण हाय? अरे बाबा, मी पक्या टेलर हाय. लेका, उगीच झोपमोड केलीस माझी. झोपमोड करू नको तर काय र करू? हाटक्या वायव झाल्यावानी केवढ्यानं हसत होतास तो. मला वाटलं तू येडा झालायस. सपनात काय सिनेमातल्या नटीला मिठ्या मारत होतास वैर तू? छे, जा, पड जा, सकाळ सांगतो तुला. बाबू ओशाळून गेला. अंग ताणून सतरंजीवर पडला. स्वतःच्या मनाशी म्हणाला, ह्या कमळाबाईचं काय खरं नव्हं. स्वतःशीच खुदकन हसला आणि झोपेला हाका मारत राहिला.